मनापासून धन्यवाद। श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळा आयोजित केला जातो। त्यामध्ये 3 विशेष व्यक्तींचा सत्कार केला जातो। शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर होत असताना ज्या पराक्रमी सरदार घराण्यानी विशेष योगदान दिलं, त्या घराण्यापैकी एका घराण्याचा वारसदार त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांना आपण सन्मानित करतो। या ठिकाणी आज आपण बोलवलो आहे ते होळकर घराण्यातील वारसदार उदयसिंह राजे होळकर यांना। मित्रांनो, होळकर हे नाव जरी ऐकलं तरी ज्या मल्हारराव होळकरांनी आपल्या तलवारीच्या साह्यानं प्रचंड मोठ्या विशाल साम्राज्याची निर्मिती केली आणि ज्या घराण्यातील अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाचं वातावरण निर्माण केलं, मित्रांनो, औरंगजेबानी काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, पण त्याच काशी विश्वेश्वराची स्थापना करण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलं होतं। आज त्या होळकर घराण्याचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजसभेमध्ये होत आहे। माननीय उदयसिंह राजे होळकर यांनी हा सन्मान स्वीकारावा अशी नम्र विनंती। ज्याप्रमाणे जुन्या काळामध्ये अनेक सरदारांनी पराक्रम केला, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा भारताच्या लष्करामध्ये असे अनेक वीर आहेत जे आपल्या शौर्याचं प्रदर्शन करतात। आज या ठिकाणी सैन्यदल अधिकारी म्हणून परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, शौर्य चक्र मिळवणारे लेफ्टनंट जनरल संजयजी कुलकर्णी उपस्थित आहे। सियाचीन ग्लेशियरमध्ये 15,000 फुटांवरती हेलिकॉप्टरनं उडी मारणारे संजयजी कुलकर्णी म्हणजे आजच्या काळातले तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, आणि म्हणून आज या दरबारामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करतो। मित्रांनो, दरवर्षी या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये आपण शिवराय मुद्रा या स्मरणिकेचं प्रकाशन करत असतो आणि याच्यामध्ये इतिहासातील माहिती देणारे अनेक दुर्मिळ लेख आपल्यापर्यंत पोहोचत असतात। याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा पुरस्कार आहे त्याची घोषणा मी करतो आहे, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार। शिवाजी महाराजांचं चरित्र स्मरणिका शिवराय मुद्रा ही आपल्या समोर प्रकाशित होते आहे। शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचंही चित्र आपल्याला दिसतं आहे आणि त्याचबरोबर धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर याही पुस्तकाचं प्रकाशन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। डॉक्टर अशोक बांगर लिखित हे पुस्तक। मी उदयसिंह राजे होळकर यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी पुढे यावं आणि यानंतर धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होते आहे। लेखक अशोक बांगर यांचं मनापासून कौतुक। दोन 2010 पासून आपण शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार देण्यास सुरुवात केली। सर्वप्रथम हा पुरस्कार आपण पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिला। त्याच्यानंतर निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर अशा अनेक मान्यवरांना दिला। आज या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आहे दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांना। यांनी महाराष्ट्रातील 560 किल्ल्यांना भेटी देऊन 5 खंडांमध्ये या सर्व किल्ल्यांचं वर्णन करणारा प्रचंड ग्रंथसंभार निर्माण केलेला आहे आणि म्हणून दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांना मानपत्र, शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ आणि 25,000 रुपये रोख देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई त्यांचा सन्मान करत आहेत। श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांना।